शनाया मला फसवत तर नाहीये ना? काहीच कळत नाहीये. काय करू, कोणाशी बोलू? सरळ विचारू का तिला? नाही, नको. आनंद, हाँ गुरु, आता फोन करतोय. एव्हरीथिंग फाईन? आनंद, मला काही कळत नाहीये रे. का का काय झालं? अरे शनाया, शनाया, तू तू भांडलास तिच्यासोबत? अरे काय करतोयस? का भांडतोयस तिच्यासोबत यार तू? आनंद, एक मिनिट. भांडण नाही झालेलं. मग काय, ती शॉपिंग करायला गेली होती? तू फालतूचं बोलणं बंद करणार आहेस का? मी तुला काय सांगायला फोन केला आणि काय? आनंद, तो मुलगा तिला परत भेटायला आला होता. कोण मुलगा? कोण मुलगा? काय कॉफी शॉप मध्ये भेटलेला मुलगा. ओ रिअली? अरे ओ बापरे. तो अरे त्याला काहीतरी एक वेगळं काम असेल म्हणून आला असेल तो. कसलं डोमलाचं काम आनंद. बोलताना तर असं वाटत होतं जणू काही तो तिचा बेस्ट फ्रेंड आहे किंवा बॉयफ्रेंड कसं बोलतो ना तसं वाटत होतं. हा म्हणजे हे बघ, ती आजची जनरेशन आहे, जरा ओपनली वागतात, बोल्डली बिहेव करतात. तू जरा कल्चरल शॉक घेऊ नकोस. अरे आनंद, असं काय बोलतोयस? हा तोच मुलगा होता ज्याला आपण कॉफी शॉप मध्ये पाहिलं. आता त्याच्यानंतर त्याचं असं काय महत्वाचं काम निघालं की तो डायरेक्ट माझ्या सोसायटी पाशी येऊन धडकला आणि शनाया माझ्याशी खोटं बोलून त्याला भेटायला गेली. याचा काय अर्थ आहे? गुरु, ती गाढव आहे, मूर्ख आहे, स्वार्थी आहे. आनंद, पण ती तुला कधी चीट नाही करणार रे बिचारी. अरे पण तो तिला आनंद, तो तिला जाताना फ्लाइंग किस देऊन गेला. ते करतात, अशी जनरेशन आहे ती. तुला सांगितलं मी, फ्लाइंग किस देतात, लव्ह यू बोलतात एकमेकांना. तू नको एवढं सिरियसली घेऊ. नाही आनंद, मला असं वाटतंय की त्याच्या आणि शनायामध्ये काहीतरी. नाही नको, हा नको नको नको, असं काहीही विचार करू नकोस. गुरु, तू पॉझिटिव्ह होतोयस रे. हा, उगाच संशय घेऊ नकोस. तसं काही नसेल रे. नसेल. मी कदाचित तिच्यावर अविश्वासच दाखवत असेन कदाचित, पण जाऊ दे. आपण आता नको बोलूया आनंद. मी उद्या ऑफिसला येतो, मग बोलूया आपण पुढचं. हो हो, उद्या 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 बोलूया. ओके, बाय. टेक केअर. हा या. नाही यार, हा मी पॉझिटिव्हली त्याला सांगत होतो, शेवटी तो पॉझिटिव्ह झाला का? नहीं 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 नहीं, म्हणजे कुछ तो मजबूत प्लान बनाना पड़ेगा. Gary, do you love me? ऑफ कोर्स आय लव्ह यू. चल, काहीतरी बोलतो सुगाच. अगं काय नाही केलंय शनाया तुझ्यासाठी. तुझ्यासाठी म्हणून माझ्या बायको आणि मुलाकडे कायम दुर्लक्ष केलं. म्हणजे ऑफिसची कॉन्फरन्स दिल्लीला आहे असं सांगून रात्रभर तुझ्याकडे यायचो. विसरलीस? पण ठीक आहे ना, हे काय नॉर्मल आहे. हे तर सगळेच करतात. अच्छा, आणि एक्सपेन्सिव्ह गिफ्ट त्यांचं काय? तुला माहितीये माझ्या बायकोला गेल्या काही महिन्यांमध्ये एक साडी सुद्धा घेतली नसेल मी. पण तुझ्यासाठी काय काय घेतलं माहितीये ना? ते करेक्टच आहे. तिची काही लायकी आहे का गिफ्ट्स वगैरे द्यायची? अरे कसली बावट आहे रे ती. आय मीन, आपलं अफेअर आहे हे आतापर्यंत कळलं नाहीये तिला. दूर कशी काय आवडली रे तुला ती? काय आता, मी सुद्धा बावळट होतो म्हणून या बावळटच्या प्रेमात पडलो आणि वाट लावून घेतली स्वतःची. तुला माहितीये माझ्या आई बाबांना असं कायम वाटतं की राधिका माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं नशीब फळफळलं. नष्टर आहे ती, नष्टर माझ्यासाठी. नष्टर आहे ती, नष्टर माझ्यासाठी. काही काही आठवणी अगदी जखमेसारख्या राहतात. बरोबर किती बऱ्या झाल्या तरी जन्मभराची खूण देऊन जातात. माझी ही आठवण तर अजूनही मला विसरता नाही येऊन राहिली. जोवर शनाया यांच्या आयुष्यात न जात नाही
तोवर ती सतत ठसठसत राहणार. पण आता मी ठरवले, नाही, या विचारानं रडायचं नाही. बस झालं. राधिके, आता डोळ्यातनं पाणी काढायची वेळ शन्याची आहे. लवकरच तुला तुझ्या हसण्याचा हक्क परत मिळणार. नानीजी म्हणाल्यात का त्या आज पोरांना घ्यायला जातील म्हणून. बरं आहे ना? अरे एक मिनिट, आनंदचा फोन आहे. हा आनंद बोल. हो का? बरं बरं, आम्ही निघतो लगेच. हो लगेच निघतो. काय म्हणून राहिले आनंद भाऊजी? आपल्याला आत्ता कॅफे अरोमामध्ये जायचं. चल. हो. रेवती, म्हणजे मला यांची काळजी वाटून राहिली ग. या सगळ्यांनी यंदा मोठा मानसिक धक्का बसला तर. तुला नव्हता बसला तेव्हा? किती विचार करतेस तू. चल. नानीजींना फोन करून सांगू का? अगं रिक्षात बसल्यावर फोन करूया. हा चल, आत्ता लगेच निघायला हवं आपल्याला. आधी बोलून घेते ना. नंतर फोन कर रिक्षात बसल्यावर. चल आता. एकदा बोलून घेते ना. चल फोन करूया म्हटलं ना. काय झालं शनाया? शनाया रडतेस कशाला? शनाया, काय झालं रडायला? काल रात्री त्याच्यासोबत म्हणजे समीदा सोबत काही भांडण वगैरे झालंय का? नाही नाही, तसं काही नाही. ते मी माझ्या आईला ऑपरेशन सांगितलंय घरी. ऑपरेशन? कसलं ऑपरेशन? नाकाचं ऑपरेशन सांगितलंय तिला. तिचं नाक वाढलंय. नाक वाढलं? नाकाचं हाड वाढलंय तिच्या, आणि त्याच्यासाठी तिला 1 लाख रुपये भरायचे. तर माझी बिचारी आई कुठून आणेल एवढे सगळे पैसे? ठीक आहे, तू शांत हो, रडू नकोस उगीच. बरं होईल सगळं. अरे असं कसं बरं होईल? माझ्याकडे पण पैसे नाहीत. माझे सगळे सेव्हिंग संपलेत माहितीये. आणि तुझ्याकडनं पण मी आत्ताच 25,000 घेतले होते. So तूही नाही ना देऊ शकणार मला पैसे. ठीक आहे, कुठून तरी काहीतरी व्यवस्था होईलच ना. रडू नकोस. रडण्याचा याच्यावर काहीच इफेक्ट होत नाहीये का?